अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्र बोध यातील 6व्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे. पुढील परिक्रमा. गोदा तटावर वसलेल्या गुंज नामक ग्रामास महाराजांनी प्रस्थान केले. येथील परिक्रमेमध्ये गुंजला 3 दिवस वास्तव्य केले. हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. अनंत युगांपासून येथे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते. वासुदेवांचे शिष्य योगानंद सरस्वतींचे हे पुण्यस्थान असून त्यांनी श्रीदत्त प्रभूंची मूर्ती व चरणचिन्हांची स्थापना केलेली आहे. येथे आजही श्री दत्त प्रभूंचे गुणगान गायले जाते. गुंज स्थानावरून महाराज ठिकठिकाणी अनुग्रह प्रदान करीत पुढे नंदीग्राम म्हणजेच नांदेड येथे पोहोचले. तेथे नगीना घाट म्हणून एक घाट प्रसिद्ध आहे. महाराज त्या ठिकाणी 3 दिवस मुक्कामी राहिले. येथे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या शिष्यगणांसह वास्तव्य केले होते. नंदीग्रामहून बासर ब्रह्मेश्वर अर्थात बासरहून पुढे माता सरस्वतीच्या स्थानावर श्री महाराजांनी प्रस्थान केले. बासर ब्रह्मेश्वर अर्थात बासर या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंनी देखील पुराण काळात वास्तव्य केले होते. येथील गोदावरीच्या तटावरील एक प्रसंग कथन करण्याजोगा आहे. श्री महाराज आपल्या शिष्यगणांसोबत गोदा तटावर स्थानापन्न झाले होते व समोर वाहणाऱ्या जलाचे निरीक्षण करीत होते. त्यांना असे दिसले की एक व्यक्ती दगडाला दोरी बांधून स्वतःभोवती आडे अडकवून पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने पाण्यात उडी घेतली हे पाहता श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना आज्ञा केली व त्या व्यक्तीला पाण्याच्या बाहेर काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्वरित धावत जाऊन शिष्यगणांनी त्या व्यक्तीस पाण्याबाहेर काढले व महाराजांसमोर आणले. तो एक ब्राह्मण होता. त्याला पोटशूळ झाल्याने तो आयुष्यात कंटाळलेला होता. त्याने प्रभूंना वंदन केले व म्हणाला, हे महाराज, सध्या अन्न हेच माझ्यासाठी विषासमान झाले आहे. मी अन्नग्रहण केले की माझ्या पोटात तीव्र वेदना होतात. त्यामुळे मी आयुष्याला कंटाळलो असून मला हे आयुष्य संपवायचे आहे. त्याची व्यथा ऐकून महाराजांनी त्याला प्रथम शांत केले. त्याच्यावर कृपाकटाक्ष टाकीत त्याला आसनस्थ होण्यास सांगितले. त्याचवेळी गोदा तटावर एक ब्राह्मण त्याचे स्नान संध्या इत्यादी नित्य अनुष्ठान पूर्ण करीत होता. त्याला महाराजांचे दर्शन घ्यावेसे वाटल्याने तो धावतच त्यांच्याकडे आला व त्याने साष्टांग नमस्कार घातला. त्याने महाराजांसमोर स्वतःचा परिचय करून देताना सांगितले की तो दक्षिणेकडील कडगंजी नामक गावात राहणारा असून त्याचे नाव सायनदेव असे आहे. तो बासर ब्रह्मेश्वर स्थानी ग्रामअधिकारी या पदावर कार्य करीत होता. मुसलमानांच्या राज्यात काम करीत असून देखील तो पूजापाठ, अनुष्ठान इत्यादी धर्मकार्य नित्यनेमाने निष्ठेने करीत असे. महाराजांचे दर्शन घेऊन सायनदेव आनंदित झाला व महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना करीत म्हणू लागला की आपण माझे घरी भिक्षा घेण्यास यावे. तेव्हा महाराज त्याला म्हणाले की प्रथम उदरव्यथेने पीडित असलेल्या या ब्राह्मणास अन्नदान करावे, कारण आता तो बरा झाला आहे. पूर्वजन्मातील काही पाप आचरणाच्या प्रभावाने त्याला उदरव्यथा जडली होती. त्याला दूध साखरेने युक्त पदार्थ खाण्यास द्यावा, म्हणजे त्याची पीडा समूळ नष्ट होईल. सायनदेवास भीती वाटली की न जाणो या ब्राह्मणास काही इजा झाली तर मला दोष लागेल. म्हणून सायनदेवाने महाराजांना प्रार्थना केली व म्हणाले, आपल्या समवेत सर्व यतीश्वरांच्या भोजनाची व्यवस्था मी करेन. कृपा करून माझ्या गृहामध्ये भिक्षा घेण्यासाठी अवश्य यावे. सायनदेवांचा भाव पाहून महाराजांनी त्याच्या घरी भिक्षेस येण्याचे आश्वासन दिले. मध्यान्ह समय होताच महाराज आपल्या सर्व यतीश्वरांसह सायनदेवाच्या घरी गेले. त्यावेळी वेदघोषाच्या ध्वनीने वातावरण पवित्र झालेले होते. अतिथींचे पाद्यपूजन, स्वागत, मान सन्मानासहित केले. पवमान सूक्त, पुरुष सूक्ताचे पठण करीत महाराजांचे दिव्य चरण प्रक्षालन पंचामृताच्या अभिषेकाने करण्यात आले. सर्वांना आसन प्रदान करीत दिव्य भोजन प्रदान केले. सर्व यतीश्वरांसह महाराजांनी भोजन ग्रहण केले. तेवढ्यात यवन सुलतानाचा संदेश घेऊन त्यांचे शिपाई सायनदेवाकडे आले. सुलतानाने त्याला त्वरित बोलावले आहे असा निरोप सायनदेवास सांगितले. सुलतानाने का बोलविले आहे याचे कारण सायनदेवास माहीत होते. हा सुलतान दरवर्षी एकेका ब्राह्मणाची हत्या करीत असे. त्याप्रमाणे आता सायनदेवाची हत्या करण्याच्या हेतूने सुलतानाने त्याची माणसे सायनदेवाच्या घरी पाठविली. सायनदेवांना हे भयानक भवितव्य माहीत होते, परंतु सद्गुरूंच्या चरणी शरणागत होऊन या प्रसंगात सामोरे जाण्यासाठी सायनदेव तयार झाले. महाराजांना नमन केले तेव्हा महाराजांनी प्रसन्नपणे अभय वरदान देत सायनदेवांना आश्वस्त केले व म्हणाले, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.
निर्भय व्हा आणि सुलतानाकडे जा. तुम्ही सुरक्षित परत येईपर्यंत आम्ही येथेच थांबू. सद्गुरूंचे असे अभिवचन ऐकले की शिष्याचे बळ सहस्त्रपटीने वाढते. सद्गुरूंवर संपूर्ण निर्भरता असली की सद्गुरू कृपा करतात, रक्षण करतात, मृत्यूसारख्या भयावह संकटातून सोडवितात. मनात विश्वास ठेवून सायनदेव सुलतानाकडे पोहोचले. सायनदेवांना पाहताच सुलतानाचा क्रोध अनावर झाला. क्रोधाच्या अतिरेकाने सुलतान जवळजवळ बेशुद्धच झाला. त्यातच निद्रेच्या अवस्थेत पोचला तेव्हा सुलतानाने एक स्वप्न पाहिले, ज्यामध्ये एक ब्राह्मण त्रिशूळ घेऊन त्याचा वध करीत होता. सुलतान भयंकर घाबरला व त्याच वेळी तो भानावर आला. सायनदेव मात्र शांत स्थितीत सद्गुरूंचे अखंड स्मरण करीत होते, कारण सद्गुरूंकडून त्यांना अभय प्राप्त झालेले होते. सुलतानाने सायनदेवापुढे गुडघे टेकले, वस्त्र आभूषणे देऊन त्यांचा सन्मान केला व घरी जाण्यास सांगितले. सायनदेव अतिशय आनंदी झाले व घरी परतले. घरी येताच तेथे आसनस्थ असलेल्या सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात केला व त्यांच्या चरणी शरणागत झाले. हा मोठाच विलक्षण प्रसंग घडला. साक्षात काळ समोर असताना मृत्यू टळतो ही सद्गुरूंची कृपा होय. आपल्या शिष्यप्रती असलेल्या पुत्रवत प्रेमाचे दर्शन होय. आपल्या सतशिष्यांचे रक्षण करण्यासाठी सद्गुरू सदैव जागृत असतात. मृत्यूसारख्या भयानक आपत्तीमध्ये सद्गुरूंनी सायनदेवाचे रक्षण केले. या कथाप्रसंगातून जे तत्वरहस्य दडलेले आहे त्याची चर्चा या ठिकाणी करणे उद्बोधक ठरेल. सायनदेवांना संकटमुक्त केल्याच्या प्रसंगावरून हेच दिसते की ज्याच्या हृदय आकाशात सद्गुरूंच्या प्रति भक्तिप्रेमाने ओतप्रोत असते, अखंड नामस्मरण अनुसंधान चालते, तेथे सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाची प्रचिती अवश्य येते. अनन्य शरणभाव, श्रद्धा, प्रेम सर्व काही सद्गुरूंच्या चरणी समर्पण करणाऱ्या भक्तांना सद्गुरूंकडून निजज्ञानाची व कल्याणप्रद मार्गाची त्यांना अवश्य प्राप्ती होते. केवळ भोगाची प्राप्ती व्हावी, लौकिकता, प्रसिद्धी प्राप्त व्हावी यासाठी सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा असे एखाद्यास वाटत असेल तरी ती गोष्ट केवळ असंभव असेल. कारण सद्गुरू प्रत्येकामधील त्याग, समर्पणाची भावना, भक्तिभावाची संवेदना जाणतात. जोपर्यंत जीवाला हे सर्व प्राप्त होत नाही तोपर्यंत सद्गुरूंकडून अनुग्रह मिळणे कठीण असते. सद्गुरूच्या मनामध्ये अपार करुणा असली तरी जोपर्यंत जीवाचा स्तर व स्थिती अनुग्रह प्राप्त होण्यास योग्य ठरत नाही तोपर्यंत अनुग्रह मिळणे दुरापास्त होय. महाराजांनी या प्रसंगानंतर सायनदेवांना वरदान दिले व धर्माची प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेनुसार वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याचे कार्य सायनदेवांनी सुरू केले. वासर ब्रह्मेश्वर स्थानावर 3 दिवसांपर्यंत राहिल्यावर आपल्या शिष्यगणांसह श्री नरसिंह सरस्वती स्वामी पुनश्च गौतमीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर क्षेत्री जाण्यास पुढे तीर्थयात्रेस निघाले. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर 3 दिवस थांबत तेथे धर्माची पुनर्स्थापना करीत राहिले. जे सत्शिष्य होण्यास पात्र असतील त्यांना अनुग्रह प्रदान करण्याचे कार्य चालू राहिले. यानंतर दत्तप्रभू श्री नरसिंह सरस्वती त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. या ठिकाणी स्वयं शिवशंभो ब्रह्मा, विष्णू, महेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये गुप्त रूपाने प्रतिष्ठित आहेत. येथील पिंडीमध्ये गौतमीचे जल अखंडपणे असते. लोकसंग्रहार्थ सद्गुरूंचे लीला कार्य सुरू होते. 3 दिवस येथील ज्योतिर्लिंगावर अधुराभिषेक केला व ब्राह्मणांना आशीर्वचन दिले. या 3 दिवसात अनेकांना अनुग्रह देण्यात आला. येथे शिवशंभो सद्गुरूंच्या रूपाने सर्वांवर कृपा करीत होते. अनुग्रहाच्या निमित्ताने ज्या ब्रह्मवृंदाचा संबंध श्री नरसिंह सरस्वती महाराजांसमोर आला त्यांनी त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठीही सद्गुरूंचा आशीर्वाद मागितला. काही ब्रह्मवृंद सतत अतृप्त असल्याने त्यांना धर्माचे विस्मरण झाले होते. अशा स्थितीत महाराजांनी हे पाहिले की अशा अतृप्त ब्राह्मणांच्या इच्छेला काही मर्यादाच राहिल्या नाहीत. अनेक ऐषणा व इच्छा यांनी त्यांचे मन सतत अतृप्तच होते. वस्तुतः काही ब्राह्मण असेही होते ज्यांना केवळ सद्गुरूंचे प्रेम, सद्गुरूंची प्राप्ती, भक्तीची प्राप्ती व्हावी यासाठी अनुग्रह हवा होता. अनुग्रह देण्यासाठी सद्गुरू हे जाणून घेतात की अनुग्रहाची इच्छा प्रकट करणाऱ्या जीवामध्ये भक्तिभाव, समर्पण वृत्ती, शरणभाव आहे काय. सद्गुरूंच्या हृदय आकाशात अपार करुणा असते. जीवांचा उद्धार करण्यासाठीच ते खरे तर भूतलावर आलेले असतात. परंतु जीवाची शरणागत स्थिती, भक्तिभावाने युक्त स्थितीचे अवलोकन केल्याशिवाय अनुग्रह दिला जात नाही. त्र्यंबकेश्वर क्षेत्री ब्राह्मणांचे अवलोकन करीत महाराजांनी पुढे जाण्याचे ठरविले. वैद्यनाथ, परळी वैद्यनाथ स्थानावर जाण्यासाठी आपल्या सर्व शिष्यगणांसह त्यांनी प्रस्थान केले. या स्थानावर स्वयं शिवशंभो वैद्यनाथ या रूपात प्रकट झालेले आहेत. पूर्वी येथे दाट अरण्य होते ज्यामध्ये अनेक दिव्य औषधी वनस्पती आढळत की ज्यांच्या सेवनाने विविध व्याधी बऱ्या होत असत. या वनस्पतींचे अध्ययन करणे हे केवळ शिवशंभोच्या कृपेनेच शक्य होते. अशा दिव्य स्थानावर श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या शिष्यगणांचं आगमन केले. त्यांच्या आगमनाने समस्त ब्रह्मवृंद हर्षित झाले. तेथील श्रेष्ठ पुरोहितांनी असे जाणले की साक्षात महादेवाचे सद्गुरूंच्या रूपात आगमन झालेले आहे.
सर्व ब्रह्मवृंदांनी महाराजांची पाद्यपूजा केली व त्यांना प्रार्थना केली की येथील अरण्यात जी वनौषधी आहे त्याविषयी आम्हास कृपा करून ज्ञान द्यावे. ही प्रार्थना ऐकून महाराजांनी तिथे 1 सप्ताह वास्तव्य केले. या 7 दिवसात अनेक वनौषधींचे गुण, त्यांचे मान, परिमाण व प्रभाव याविषयी विस्तृत विवेचन ब्राह्मण वर्गासमोर केले. सर्वजण अतिशय समाधानी झाले. श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथील वास्तव्यानंतर पुढे 1 वर्षापर्यंत एकाच ठिकाणी राहण्याचा निश्चय केला होता. म्हणून त्यांनी सिद्धमुनींना स्वतः जवळ थांबण्यास सांगितले व इतर सर्व शिष्यगणांसह समग्र भारतात विविध ठिकाणी तीर्थस्थानांवर जाण्याचा आदेश दिला. आता आपल्याकडून नित्य सद्गुरू चरणांचे दर्शन व सेवा घडणार नाही याचे सर्वांना दुःख झाले. आपल्या मनातील ही व्यथा त्यांनी महाराजांसमोर प्रकट केली. तेव्हा महाराजांनी त्या सर्वांना त्यांच्या संन्यास धर्माची स्मरण करून दिले व साधना करणाऱ्या संन्यासी लोकांना एखाद्या ठिकाणी 5 दिवसांपर्यंत वास्तव्य करावेच हवे. एखाद्या स्थानी आसक्त न होता, एखाद्या व्यक्तीमध्ये आसक्त न होता धर्मकार्य करावयास हवे असा उपदेश महाराजांनी आपल्या सर्व शिष्यांना केला. साधनेच्या पूर्णतेसाठी तीर्थयात्रा व भारत भ्रमण करणे ही बाब आवश्यक आहे असे सर्व शिष्यांना सांगितल्यावर सर्व शिष्यांचे समाधान झाले व गुरु आज्ञेनुसार त्यांनी पुढे प्रस्थान करण्याचे ठरविले. जेव्हा बहुधान्य संवत्सर प्रारंभ होईल, गुरुग्रह जेव्हा सिंह राशीत प्रवेश होईल, त्या सुमारास शैल्य पर्वतावर आमची पुनश्च भेट होईल असे महाराजांनी सर्वांना सांगून त्यांचा निरोप घेतला. आता महाराजांच्या समवेत फक्त सिद्धमुनी थांबले होते. परळी वैद्यनाथ स्थानाच्या उत्तर पूर्वेस असणाऱ्या एका स्थानी नदी किनाऱ्यावर त्यांनी पुढील वर्षापर्यंत वास्तव्य केले. या स्थानावर पुढे माधव अरण्यांची समाधी आहे. माधव अरण्यांची कथा आपण यापूर्वी पाहिली आहे. महाराजांच्या आज्ञेनुसार माधव अरण्य स्वामींनी येथे आश्रम स्थापन केला होता. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींनी अर्थात टेंबे स्वामींनी याच ठिकाणी दीक्षा घेऊन संन्यास घेतला होता. या गुप्तस्थानावर महाराज सिद्धमुनींसह राहत असताना एक ब्राह्मण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आला. त्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली व सांगू लागला की मात्र माझ्या गुरूंकडून कोणताच लाभ झाला नाही. मला कोणतेही ज्ञान किंवा सिद्धप्राप्ती झाली नाही. मी भारतभर भ्रमण केले, विविध ग्रंथांचे अध्ययनही केले, पण गुरूंनी माझ्याकडून सेवा करून घेतली, परंतु मला ज्ञान मिळाले नाही. या ब्राह्मणाचे निवेदन ऐकल्यावर महाराजांनी हे जाणले की हा पथभ्रष्ट झाला आहे. महाराजांनी त्या ब्राह्मणास प्रश्न केला की त्याने अनुग्रह घेतला आहे काय? यावर उत्तर देत ब्राह्मण म्हणालाय, होय, मी गुरूंकडून अनुग्रह घेतला आहे. त्यांची मी सेवा केली, परंतु त्यांनी मला ज्ञान दिले नाही. म्हणून मी निराश झालो. शेवटी त्यांचा त्याग करून तीर्थाटनास निघालो व आज योगायोगाने आपले दर्शन झाले. कृपया मला मार्ग दाखवावा. हे वृत्त ऐकल्यावर महाराज त्याला म्हणाले की जो मनुष्य आपल्या सद्गुरूंचा त्याग करतो, जो मनुष्य सद्गुरूंना केवळ एक मानव म्हणून बघतो, जो त्यांच्या आज्ञेचे पालन करीत नाही, त्याचा अवश्य सर्वनाश होऊ शकतो. महाराजांनी त्याची निर्भत्सना केली. महाराजांचे बोल ऐकून ब्राह्मणास अनुताप झाला व पश्चातापाने अधिकच निराश होऊन रुदन करू लागला व पुन्हा पुन्हा क्षमा याचना करीत सेवा कशी करावी याविषयी मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना करू लागला. सद्गुरू प्राप्त झाल्यावर त्याची सेवा करण्यामध्ये ज्याला कष्ट वाटतात, ज्याला स्वतःच्या प्रारब्धाविषयी, पूर्वकर्माच्या परिणामांविषयी अज्ञान आहे आणि असे असून सद्गुरूंकडे ज्ञानाची अपेक्षा केली जाते, तो निश्चितपणे अधोगतीला जातो असे सांगून महाराजांनी त्याला त्या स्थानावरून निघून जाण्यास सांगितले. तेव्हा तो पश्चातापाने दग्ध होऊन क्षमा मागू लागला. महाराजांनी त्याला त्याच्या सद्गुरूकडे शरणभावाने जाऊन त्यांची क्षमा मागावी व पुढे तेथेच त्यांची सेवा करीत राहावी असे सांगितले. सद्गुरूंना परब्रह्म परमेश्वर मानल्यास मनुष्य ज्ञानी होतो, भक्त होतो व मुक्तही होऊ शकतो. हा सिद्धांत अधिक स्पष्ट करण्यासाठी महाराजांनी एक कथेचा दृष्टांत दिला. पुराण काळी द्वापर युगातील एका ऋषीवर्याजवळ मोठा शिष्य समुदाय होता. त्यामध्ये उपमन्यू, वेद व आरुणी नावाचे 3 जण श्रेष्ठ शिष्य होते. सद्गुरूंची आज्ञा पाळण्यासाठी ते नेहमी तत्पर असत, तसेच विद्याग्रहण करण्यासाठी सतर्क व सजग असत. धौम्य ऋषींनी एकदा त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि तिघांनाही अत्यंत कठीण अशी जबाबदारी नेमून दिली, जी पूर्ण करताना त्यांनी आपले प्राणपणास लावून ते कार्य पूर्ण केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.